नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस विधायक नाना पटोले ने पेपर लीक मामले को लेकर राज्य सरकार पर निशाना साधा। पटोले ने आरोप लगाया कि एमपीएससी, सीईटी समेत प्रतियोगी परीक्षाओं में गड़बड़ियों से युवाओं के भविष्य के साथ खिलवाड़ हो रहा है। साथ ही पटोले ने मामले में सरकार की जिम्मेदारी तय करने और कार्रवाई की मांग की है। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। पेपर फुटीमध्ये स्वतः केंद्रातलं सरकारच त्याला जबाबदार आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते या पेपर फुटीमध्ये समाविष्ट आहे आणि सीबीआय असेल की एसआयटी असेल या सगळ्या फुटीवर त्यांनी लावलेली आहे की त्यांचीच लोक आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्यांना वाचवण्यासाठी पण बोरांचं भविष्य खराब करण्याची जी भूमिका नरेंद्र मोदीच्या सरकारची जी पुढे आलेली आहे ती आता देशातल्या जेनजीला म्हणजे तरुणांना हे आता मान्य नाही आहे आणि तरुणांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारला आता सत्तेतून बाहेर काढणं हाच त्याला एक पर्याय आहे। ही भूमिका आता सगळ्या तरुण पिढीमध्ये आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते। एमपीएससीच्या पेपर फुटी प्रकरणात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा पण राजीनामा मागितला जातो। खरं तर फडणवीसांचाच राजीनामा मागितला पाहिजे। ज्या पद्धतीनं एक आश्वस्त भूमिका विधानसभेमध्ये फडणवीसांनी मांडली होती की महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या पेपर फुटी होणार नाही, त्याची खबरदारी राज्य सरकार घेणार आणि म्हणून हे दादा भुसेचं एकट्याची जबाबदारी नाही, राज्याच्या फडणवीस सरकारची ही जबाबदारी आहे। एमपीएससीच्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं जो पेपर एका निरीक्षक पदाच्या याच्यामधला जो पेपर होता तो व्हॉट्सअपवर त्याला पेपर फोडण्यात आला आणि त्या पद्धतीची एक तक्रार झालेली आहे। त्या ज्या दोन मुलांनी तक्रार केली त्या तक्रारकर्त्यांवर आता सरकारने दबाव आणण्याचं काम सुरू केलेलं आहे। आपलं पाप लपवण्याचा प्रयत्न जेव्हा सरकार करते याचा अर्थ सरकार या सगळ्या घोटाळ्यामध्ये जबाबदार आहे हे त्याच्यातून सिद्ध होते। मला असं वाटतं की आज आमच्या समोर कोण कोणत्या पक्षात चाललेला आहे याच्यापेक्षा देशातल्या तरुणांचा जो आज प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, ज्या पद्धतीनं आंदोलनकर्त्यांवर AK-47च्या माध्यमातून गोळ्या चालवल्या आल्या, पॅलेटच्या माध्यमातून गोळ्या टाकण्यात आल्या आणि त्यांना आतंकवादी आणि नक्षलवादी, शहरी नक्षलवादी घोषित करण्याचा जो प्रयत्न जो केला गेलेला आहे त्या गोष्टी आता आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर त्याला आतंकवादी म्हणायचं, आंदोलनजीवी म्हणायचं, तसंच आता तरुणांना सुद्धा त्या पद्धतीनं आतंकवाद आणि नक्षलवादी म्हणण्याचा प्रयत्न जे सरकार करते ते आमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे। दिल्लीत जे सीजेपीचं आंदोलन झालं होतं त्या